नमस्कार। आज मी शिंगणापूर तालुका मान या ठिकाणी प्रचाराच्या संदर्भात गाव भेटीमध्ये आहे। प्रचारा दरम्यान सर्व लोकांशी संपर्क केला असता लोकांमध्ये मोहिते पाटील असतील, निंबाळकर असतील यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे। भारतीय जनता पार्टीनं गेल्या 10 वर्षांमध्ये सत्ता असून देखील इथल्या कोणत्याही मूलभूत प्रश्नाकडे लक्ष दिलेलं नाही। इथला दुष्काळाचा प्रश्न तसाच आहे। इथं MIDC अद्याप तयार झालेली नाही। बेरोजगारी दिवसेंदिवस खूप वाढते आणि पुन्हा तेच लोक उमेदवारी घेऊन लोकांसमोर फक्त मतं मागायला येत आहेत। त्यामुळं माझी या माढा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की फक्त पैशाच्या जोरावर, धनशक्तीच्या जोरावर जर निवडणुका लढल्या गेल्या तर लोकशाही संपुष्टात येण्याचा धोका आहे। येत्या काळामध्ये आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायची असेल, संविधान संरक्षण करायचं असेल तर प्रत्येक मतदाराने जागरूक होऊन या लोकशाहीच्या उत्सवामध्ये, निवडणुकीमध्ये, मतदानामध्ये सहभाग घेऊन योग्य प्रतिनिधी निवडून दिला पाहिजे। आज सगळीकडे चर्चा आहे। मतदान 7 तारखेला आहे, आज 5 तारीख आहे। 2 दिवसापासून दोन्ही प्रस्थापित पक्षाचे उमेदवार आहेत ते आपापल्या माध्यमातून इथं गैरमार्गानं इथं पैशाचं वाटप करतायत अशी लोकांमध्ये चर्चा आहे। आज लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर का पैशाचं वाटप होत राहिलं आणि मतदार बंधू भगिनींनी जर दररोज 5 वर्ष आपण स्वतःच्या कष्टाची भाकरी खातो, माझी त्यांना विनंती आहे की आपण यांच्या भूलथापांना, आमिषाला बळी पडू नका। स्वाभिमानाने ही निवडणूक लढा। स्वाभिमान आपला जागा झाला पाहिजे। फक्त पैसा हे काही देत असतील तर दिलेला पैसा जो आहे तो पैसा देखील यांनी आपल्या मागच्या पिढ्यांचं शोषण करून लुबाडलेला आहे। यांचेच कारखाने, यांचेच बँका, कारखान्यामध्ये घोटाळे, बँकामध्ये घोटाळे आणि हा लुबाडलेला पैसा हा निवडणुकीसाठी आपल्याला आमिष दाखवायला आणतात। मी कुणालाही प्रथमतः आवाहन करेन की कुठल्याही पैशाची कुणाकडून अपेक्षा करू नका, कुणाचा पैसा घेऊ नका। परंतु जरी आपल्याला जोर जबरदस्ती करून जर का कोणी पैसे देत असतील तर ते पैसे तुमचेच लुबाडलेले पैसे आहेत म्हणून तुम्ही घ्या, परंतु त्यांना मतदान करू नका। आपण जर त्यांना मतदान केलं, आपण जर त्यांना मतदान देण्याची शपथ घेतली तर अशा खोट्या शपथा घेऊन आणि चुकीच्या पद्धतीनं भूलथापांना बळी पडून जर आपण मतदान केलं तर आपण आपली पुढची पिढी धोक्यात आणत आहोत। आणि जसं आपल्या मागच्या पिढ्यांना यांनी फसवलं तसंच हे आपल्याला भविष्यामध्ये फसवणार आहेत आणि पुन्हा 5 वर्ष आपल्याकडे येणार नाहीत, कुठल्याही पद्धतीचा विकास करणार नाहीत। त्यामुळे माझी विनंती आहे, कुठल्याही भूलथापांना आपण बळी पडू नका। कुठल्याही पैशाचा, कुठल्याही स्वरूपात कोणतंही त्यांचं धन असेल, वस्तू असेल याचा स्वीकार करू नका। आणि एक स्वाभिमानी उमेदवार म्हणून, एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आलोय। आपण मला प्रचंड बहुमताने विजयी करा। माझं चिन्ह आहे गॅस सिलेंडर। येत्या 7 तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला भरघोस मतांनी निवडून द्या अशी मी आपल्याला विनंती करतो।